भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। 1 अक्टूबर 2024 को 6 बजे से 12 बजे के दरमियान पुलिस अधीक्षक नूरुल हसन के मार्गदर्शन में भंडारा जिले में नाकाबंदी और कोबिंग ऑपरेशन अभियान चलाया गया। आने वाले त्योहार नवरात्र, दशहरा उत्सव शहरों और ग्रामीण क्षेत्रों में बड़े हर्षोल्लास के साथ मनाए जाते हैं। उक्त त्योहार के दौरान कायदा और सुव्यवस्था की समस्या उत्पन्न न हो, इसलिए पहले से ही उपाय करना जरूरी है। जिले में हर जगह शांति बनाए रखने और किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए कोबिंग ऑपरेशन और नाकाबंदी अभियान सफलतापूर्वक चलाया गया। भंडारा जिले में कोबिंग ऑपरेशन और नाकाबंदी के दरमियान 52 अधिकारी और 337 अमलदार मौजूद थे। भंडारा जिले में पुलिस थाना के अंतर्गत ड्रंक एंड ड्राइव के 5, NDPS एक्ट के 1, जुए के 3, शराबबंदी के 22, रेत चोरी के 3 और मोटर वाहन अधिनियम के तहत 421 मामले दर्ज किए गए। जेल से छूटे अपराधी, ऑन रिकॉर्ड अपराधी ऐसे कुल 35 अपराधियों की उनके घरों पर जांच की गई। साथ ही 777 वाहनों की जांच की गई। वीवो कंपनी के 10 वर्ष पूर्ण होने पर भंडारा में कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम का उद्देश्य था कि वीवो कंपनी के साथ जुड़े रिटेलरों की कार्यों की सराहना की गई। जिन रिटेलरों ने वीवो कंपनी के साथ जुड़कर मोबाइल सेल बढ़ाया है, साथ ही वीवो कंपनी का नाम भंडारा जिले में रोशन किया है, ऐसे रिटेलरों का सम्मान कर उनको सम्मान चिन्ह दिया गया और बिजनेस को किस तरह बढ़ाया जा सकता है और वीवो कंपनी के मोबाइल्स को बेचने पर कस्टमरों को फायदा दिया जा सकता है, ऐसा इस कार्यक्रम में बताया गया। डिस्ट्रीब्यूटर बिसेन ने सभी आए हुए रिटेलरों का सम्मान किया और उन्हें कार्यों की सराहना की। साथ ही नव भारत के जिला प्रतिनिधि नदीम खान, BS क्राइम इंडिया न्यूज के संपादक शमशेर खान तथा लोकमत समाचार के प्रतिनिधि को भी सम्मानित किया गया।
गोंदिया वन मंडल के अर्जुनी मोरगा वन परिक्षेत्र में बोदरा बीट के सर्वे क्रमांक 70/1 के ग्राम बोदरा में मंगलवार 1 अक्टूबर को सुबह 11:30 बजे के दौरान एक नर तेंदुए का शव बरामद हुआ। तेंदुए के शव पर बाघ के हमले के चोट के निशान दिखाई पड़े। उसी प्रकार तेंदुए के शव के पास कर्मचारियों को बाघ के पगमार्ग दिखाई पड़े। इससे यह अनुमान लगाया जा रहा है कि बाघ के हमले में घायल होने के बाद तेंदुए की मृत्यु हुई होगी। गोंदिया के उपवन संरक्षक नवेगांव के ACF, अर्जुनी मोरगांव के नायब तहसीलदार, मानद वन्यजीव संरक्षक मुकुंद धुर्वे और अर्जुनी मोरगांव वन परिक्षेत्र के फील्ड अधिकारियों एवं कर्मचारियों की उपस्थिति में पशु चिकित्सकों द्वारा पोस्टमार्टम के बाद अर्जुनी मोरगांव डिपो में मृत तेंदुए का अंतिम संस्कार किया गया। लाखनी पुलिस थाना क्षेत्र के एक गांव में 50 वर्षीय व्यक्ति द्वारा 17 वर्षीय नाबालिग के साथ छेड़छाड़ करने की घटना सामने आई है। यह घटना 1 अक्टूबर को सुबह करीब 11:30 बजे की है। आरोपी का नाम मैपाल मंगर हटवार, अनुमानित उम्र 50 वर्ष है। पुलिस सूत्रों के अनुसार घटना के वक्त नाबालिग लड़की घर पर अकेली थी। इसी बीच मौके का फायदा उठाकर आरोपी घर में घुस आया और उसे यह कहते हुए छेड़छाड़ की कि मुझे तुमसे बात करनी है। इस घटना के आरोपी को पता था कि लड़की नाबालिग है, फिर भी 50 साल की व्यक्ति ने घर में उसके साथ छेड़छाड़ की और इस बारे में किसी को बताने पर जान से मारने की धमकी दी। उसने घटना की शिकायत लाखनी पुलिस से की है। पीड़ित नाबालिग लड़की की मौखिक शिकायत पर आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया गया है। घटना के आगे की जांच पुलिस कर रही है। गोंदिया जिले में विभिन्न बीमारियों का प्रकोप है और जिलेवासी त्रस्त है। चौंकाने वाली बात यह है कि मच्छरों ने जिले के निवासियों की जान ले ली है और एक व्यक्ति की मौत मलेरिया के कारण होने की बात सामने आई है, जिसे यह कहना गलत नहीं होगा कि मलेरिया डेंगू से भी ज्यादा खतरनाक है। जिले में 8 माह में 335 मलेरिया के मरीज पंजीकृत हुए हैं। ऐसे में जिले वासियों को मच्छरों से अधिक सावधान रहने की जरूरत है। बदलते मौसम के कारण जिला बुखार महामारी से ग्रस्त है। इसमें वायरल टाइफाइड बुखार के बाद मलेरिया बुखार बढ़ा दिया है। जिले में मच्छरों का प्रकोप है और कुछ जगहों से मच्छरों का खात्मा संभव नहीं हो पा रहा है। यह बात सिर्फ गोंदिया शहर की नहीं बल्कि पूरा जिला मच्छरों से त्रस्त हो चुका है। मच्छरों से मलेरिया और डेंगू का खतरा अधिक रहता है, लेकिन देखने में आ रहा है कि जिले में मलेरिया डेंगू से भी ज्यादा घातक है। इस वर्ष जिले में अगस्त माह तक 335 मलेरिया के मरीज दर्ज किए गए। गोंदिया तिरोड़ा राज्य मार्ग पर ग्राम मजिदपुर के पास सड़क पार कर रहे एक तेंदुए की अज्ञात वाहन की टक्कर में मौत हो गई। यह घटना सोमवार 30 सितंबर की रात 9 बजे से 10 बजे के दौरान घटी। प्रत्यक्षदर्शियों के मुताबिक अज्ञात चौपहिया वाहन ने सड़क पार कर रहे तेंदुए को टक्कर मार दी, जिसमें गंभीर रूप से घायल तेंदुए की मौत हो गई। पश्चात घटना की जानकारी गांव के सरपंच को दी गई। उन्होंने तत्काल ही घटना की जानकारी वन विभाग के अधिकारियों को दी, जिसके बाद गोंदिया के वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक अपनी टीम के साथ घटनास्थल पर पहुंचकर आवश्यक कानूनी प्रक्रिया पूर्ण की तथा घटना की सूचना वरिष्ठ वन अधिकारियों को दी गई। 1 अक्टूबर को पशु चिकित्सकों द्वारा मृत तेंदुए का पोस्टमार्टम करने के बाद वरिष्ठ वन अधिकारियों, मानद वन्यजीव संरक्षक, रेस्क्यू टीम के सदस्य तथा अन्य लोगों की उपस्थिति में मृत तेंदुए का अंतिम संस्कार किया गया। गौरतलब है कि मजिदपुर गांव से सटा हुआ वन क्षेत्र होने के कारण अक्सर वन्यजीव इस परिसर में विचरण करते हैं एवं कई बार इस तरह की दुर्घटनाओं का शिकार हो जाते हैं। पूर्व विदर्भात राहत असलेला बिंझवार समाज हा आदिवासी आहे, तर दुरीकडे महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्याआधी भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर हे जिल्हे मध्य प्रदेशातील CPR बेरारच्या भागात मोडत होते। तर 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तर दुसरीकडे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात वास्तव्यास असलेल्या बिंझवार समाजाला त्या राज्यात ST चा दर्जा असून त्यांना कास्ट सर्टिफिकेट सुद्धा देण्यात आली आहे। तर महाराष्ट्रात राहत असलेल्या बिंझवार बांधवांना देखील कास्ट सर्टिफिकेट देण्यात यावे, या मागणीसाठी गोंदिया जिल्ह्यातील बिंझवार बांधवांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। तर महाराष्ट्रातील बिंझवार हाच इंजवार आहे, त्यामुळे सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू
असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। हा जो मोर्चा आहे हा आमच्या संविधानिक हक्कासाठी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या संविधानामध्ये जी तरतूद केली होती आदिवासी लोकांसाठी, त्या आदिवासीच्या बजेटमध्ये आमची जात जी आहे 10व्या नंबरवर आहे। आणि कालांतराने काय झालं की आमचे जे पूर्वज होते ते छत्तीसगडला होते। इंग्रजांच्या आजपूर्वीपासून ते छत्तीसगडला राहायचे। मग त्याच्यानंतर ते महाराष्ट्रात आले। महाराष्ट्रामध्ये अशी गमत होती की भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर हे आधी मध्य प्रदेशमध्ये यायचे। छत्तीसगड हे पूर्ण एक सम्मिलित भाग होता। त्याच्यानंतर असं झालं की तिकडून जेव्हा हे फाळणी झाली, विभाजन झाले राज्याचे, तेव्हा बोली भाषेमध्ये अंतर आला आणि बिंजवार जे समाज आहे त्या बिंजवार समाजाचा इंजवार करण्यात आला। त्याच्यामुळे काय होतं की आधी जे आमचे जे अशिक्षित लोक होते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजत नव्हत्या। आमचा जो समाज आहे हा अशिक्षित होता आधी। पण मागण्या अशाच आहेत की आता जे आम्हाला कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे, आपली कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे एसटी कॅटेगरीमधून, ते आम्हाला मिळत नाही आहे। आणि आमचे जे बंधू जे बिंजवार समाजाचे जे छत्तीसगडला असतात त्यांना सगळ्या गोष्टी मिळत आहेत ना, आम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवलं जात आहे। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आमचे अधिकार आहेत फक्त बी आणि ई याच्यामध्ये सरकारनेच घोळ करून आम्हाला फसवलेलं आहे ना, त्याच्या दोषी आम्हाला करतायत। म्हणून आमची अशी मागणी आहे की आम्हाला एसटी कॅटेगरीतून कास्ट सर्टिफिकेट मिळावं व व्हॅलिडिटी सुद्धा मिळावी, कारण आमच्यावर खूप अन्याय होत आहेत। आम्ही आता जिल्हाधिकारी जे सर आहेत आपले कलेक्टर साहेब त्यांना आम्ही निवेदन द्यायला चाललेलो आहे आणि आमच्यासोबत हे सगळे संख्याबळ आहे। आम्ही थोडक्यातच संख्याबळ आम्ही घेऊन चाललेलो आहे। जर आमची बिंजवार समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही तर आम्ही यांच्यापेक्षा भव्य मोर्चा असा नागपूर विधानसभेवर आम्ही त्या 0 मैलवर नेणार आहोत। आदिवासी महिला आहे, मी बिंजवार समाजाची आहे। माझं नाव निशा वहारे सोनवाने। मी जन्माला महाराष्ट्रात आली, माझं प्लीज ऐकून घ्या तुम्ही। मी जन्माला महाराष्ट्रात आली, माझं लग्न MP मध्ये झालं। मला MP मध्ये कुठलाही त्रास नाही आहे। माझं लग्न माझ्या जातीत झालेलं आहे आणि जाती रिवाजाप्रमाणे झालेलं आहे। आज MP मध्ये आणि छत्तीसगडमध्ये असलेल्या माझ्या समाज बांधवांना, माझ्या लोकांना बिंजवार समाजाचं आरक्षण आहे। भाषेच्या अपभ्रंशाने इंजवार म्हटलं जातं आणि त्या इंजवार आणि बिंजवार हे एकच आहेत असे सरकार दरबारी बरेच पुरावे आम्ही दिलेले आहेत। म्हणजे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा गॅझेटेडमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे। रसेलनी म्हटलेलं आहे, इंग्रजांनी म्हटलेलं आहे की इंजवार और बिंजवार एक आहे आणि एक असून सुद्धा हे आमच्यावर आज 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झालेलं आहे तरी ते अन्याय करतात आणि व्हॅलिडिटी देत नाही, कास्ट सर्टिफिकेट देत नाहीये। आता आमचे पूर्वज अशिक्षित होते, हा देश आमचा आहे आणि आमच्यावरच अत्याचार चालू आहे। इंजवार बिंजवार एक असून सुद्धा आजकाल एवढ्यात जास्त त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे सरकारने। मुख्य मागण्या हे आहे की आदिवासी बिंजवार हेच इंजवार आहेत। महाराष्ट्र, MP, छत्तीसगड वेगळं झाल्यामुळे काय लोक बदलतात का? आम्ही बॉर्डरवर असतो म्हणून आमच्यावर हा अन्याय होत आहे। आमचं आरक्षण आहे, आम्हाला फक्त इंजवार बाजूला लावून पाहिजे आहे। आमची केस सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये गेलेली आहे, आज याला कितीतरी वर्ष झालेले आहे आणि ही मागणी महाराष्ट्र सरकार गव्हर्नमेंटला पाठवत नाहीये। एकदा महाराष्ट्र सरकारचे लोक म्हणतात तुम्ही आदिवासी आहात, इंजवार हेच आदिवासी आहेत आणि नंतर म्हणतात की तुम्ही इंजवार आहात, बिंजवार नाहीये। म्हणजे आमचेच लोक, सरकारचे लोक आमच्यावर अत्याचार करत आहेत। आम्ही हा कलेक्टर ऑफिसला घेऊन चाललेलो आहे। भंडारा तालुक्यातील गुंठारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने एक शिक्षक देण्यात यावे या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी सकाळी शाळेला कुलूप ठोको आंदोलन केले होते। या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य अस्मिता गंगाधर डोंगरे, पंचायत समिती सभापती रत्नमाला चेतुले, पोलीस पाटील नरेंद्र सार्वे, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी शाळेत लवकरच शिक्षक देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे। त्यामुळे 5 तासानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली आहे। जिल्हा
परिषद प्राथमिक शाळा गुंथारा येथे वर्ग 1 ते 4 असून विद्यार्थी पटसंख्या 98 आहे, परंतु शाळेत एका वर्गासाठी शिक्षक नाही, त्यामुळे विद्यार्थी अध्ययन व अध्यापन कार्यापासून दिवसभर वंचित असतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात निवेदन अधिकारी व पदाधिकाऱ्यांना देऊनही टाळाटाळ होत असल्याने शाळेला कुलूप ठोको आंदोलन सकाळी 9 वाजतापासून सरपंच रमेश चावरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भारत गोमासे व पंचायत समितीचे माजी सदस्य शामभाऊ सार्वे व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामवासी यांच्या नेतृत्वात शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलनाला सुरुवात करण्यात आले व आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी विनायक वंजारी, पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी शंकर राठोड, जिल्हा परिषद सदस्य अस्मिता गंगाधर डोंगरे, पंचायत समिती सदस्य कांचन होमदास वरठे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू सयाम, नीलकंठ कायते, केंद्र प्रमुख शिंदे, विस्तार अधिकारी व इत्यादी उपस्थित होते. मी भारत नटूजी गोमासे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष या नात्याने आज आम्ही इथं जिल्हा परिषद शाळा गुंतारा इथं कुलूपबंद आंदोलन केलं. तो आंदोलन 5 तास चालला. संपूर्ण गावकरी इथे उपस्थित होते. बहुसंख्येने 200 ते 300 संख्येने इथं गावकरी उपस्थित होते. इथली पटसंख्या 98 असून या शाळेमध्ये 3च शिक्षक आहेत आणि एका शिक्षकाची आवश्यकता आहे. हा जेव्हा आंदोलन 5 तास चालला, इथं जिल्हा परिषद येथील ईओ आणि पंचायत समितीतील बीओ इथं उपस्थित झाले. त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आम्ही येणाऱ्या या 10 दिवसात तुम्हाला शिक्षकाची पूर्तता करू आणि त्यांच्या आश्वासनानुसार आम्ही हा आंदोलन 5 तासानंतर मागे घेत आहोत असे आम्ही जाहीर करतो. माझे नाव शालिनी युवराज वाहने आहे. माझा मुलगा इथं शिकत आहे. मी त्यांची मम्मी आहे आणि इथं आम्ही पुष्कळ वर्ष झाले काम करत आहोत. इथं आमच्या मुलांचं खूप नुकसान होत आहे, कारण इथे एक शिक्षक नसल्यामुळे त्यांचा खूप मोठा लॉस होऊन राहिला. आम्हाला त्या शिक्षकाची गरज आहे. आम्हाला लवकरात लवकर शिक्षक हवं. मी श्याम परसराम सार्वे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंथारा या ठिकाणी कुलूप ठोको आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता. त्या प्रसंगी संपूर्ण गुंथाऱ्यातील ग्रामवासी, महिला भगिनी आणि लहान लहान मुलं सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्या सर्वांनी या धगधगत्या उन्हामध्ये 5 तास काढले. 5 तासानंतर झाल्यानंतर आमच्या प्रशासनामधून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सभापतीसुद्धा या ठिकाणी आले आणि ते आल्यानंतर यूओ आणि बीओ यांनी येऊन आमच्या मागण्या पूर्ण केल्या. त्या सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा यांनी आम्हाला वेळीच येऊन योग्य पद्धतीनं मदत केली, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत या ठिकाणी वर्षभर पर्यावरण पूरक विविध उपक्रमातून जनजागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रींच्या जयंतीचे औचित्य साधून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ग्राम पंचायतीने या सायकल वारीत सहभागी होण्याचे आवाहन करताच गावातील महिला, पुरुष, युवक, युवती, चिमुकल्या विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांनी देखील यात हिरहिरीने भाग घेतला. भजेपार, माताटोला, नदीटोला असा हा प्रवास होता. वाटेत मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या पुतळ्यांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या नावाचा जयघोष करत सायकल चालवा, प्रदूषण थांबवा, झाडे लावा, झाडे जगवा, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा, पाणी अडवा, पाणी जिरवा, सायकल चालवा, आरोग्य टिकवा असे नारे लावले. सर्वांनी आपापल्या सायकलला संदेशात्मक पाट्या लावून नागरिकांचे ध्यानाकर्षण केले. गाव भ्रमण झाल्यानंतर स्थानिक जिल्हा परिषद शाळेत जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान स्वच्छतेची सामूहिक शपथ घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. या उपक्रमासाठी ग्राम पंचायत, भजेपार आणि माझी वसुंधरा अभियानातील पर्यावरण दूत यांनी पुढाकार घेतला. यात महात्मा गांधी तंटामुक्त समिती, शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद
शाळा, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष, भजेपार शिक्षण कल्याण संघ, चौरागड आश्रम समिती, सूर्योदय क्रीडा मंडळ, पाणलोट समिती, वन व्यवस्थापन समिती, सर्व महिला पुरुष बचत गटासह संपूर्ण गावकऱ्यांनी सहकार्य केले। बीएस क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात। हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत। आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे, तो देखना ना भूलिए क्राइम वारदात। आने जाने स्थल पर लकड़ी के सेंटरिंग पट्टे रखने पर हुए विवाद में व्यक्ति की लाठी से पीटकर घायल करने की घटना हरदोली में घटी। पालांदूर पुलिस ने शिकायत के आधार पर मामला दर्ज कर लिया है। पवनी पुलिस ने नाबालिग लड़की का पीछा करने के आरोप में एक युवक के खिलाफ मामला दर्ज किया है। पवनी पुलिस ने शिकायत के आधार पर मामला दर्ज कर लिया है। जिला पुलिस और राजस्व विभाग ने अवैध रूप से वाहन से रेत तस्करी करने वालों के खिलाफ 3 स्थानों पर कार्रवाई कर लाखों रुपए का माल जब्त किया। तेज रफ्तार ट्रक द्वारा एसटी बस को टक्कर मारकर क्षतिग्रस्त करने की घटना गांधी चौक तुमसर में हुई। तुमसर पुलिस ने शिकायत के आधार पर मामला दर्ज कर लिया है। पति पत्नी के एक्टिवा गाड़ी को पीछे से तेज गति से आ रही एक बाइक ने जोरदार टक्कर मारी। इस टक्कर में एक्टिवा पर सवार पति पत्नी गंभीर रूप से जख्मी हुए। शिकायत पर बाइक चालक पर पुलिस ने मामला दर्ज किया। 50 वर्षीय व्यक्ति द्वारा 17 वर्षीय नाबालिग के साथ छेड़छाड़ करने की घटना सामने आई है। शिकायत पर लाखनी पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया। सेना में नौकरी दिलाने का झांसा देकर 3 युवकों से 9 लाख रुपयों की ठगी कर ली गई। इस मामले में साकोली पुलिस ने 3 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया है।